इयत्ता 5वी विषय मराठी पाठ स्वच्छतेचा प्रकाश. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री यदुनाथ थत्ते यांच्या जीवनातील एक घटना या पाठात आपण पाहणार आहोत. ते एकदा एका शाळेत गेले होते. तेव्हा त्या शाळेत मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना झाल्यावर मुलांनी प्रतिज्ञा म्हटली, जी आपणही आपल्या शाळेत नेहमीच म्हणत असतो. प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे. होय ना मुलांनो? असे लेखकांनी त्या मुलांना विचारले. मुले म्हणाली, हो. पण मुलांनो, भारत आपला देश आहे असे न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली. तेव्हा ते म्हणाले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर काळजी घेतो असं नाही होत. म्हणून माझा हा शब्द इथे वापरला आहे. असं वाटतं का तुम्हाला? मुले म्हणाली, बरोबर आहे. मग ते म्हणाले, माझं घर अंगण म्हटलं की ते स्वच्छ ठेवतो, पण रस्ता आपला म्हटलं की त्याच्यावर आपण घाण टाकतो. तर मुलांनो, माणसाचं मन जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पना विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं. म्हणून त्यांनी सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं यासाठी प्रयत्न केले. गाडगे महाराज, साने गुरुजी, विनोबा भावे, सेनापती बापट, महात्मा गांधी हे हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. मुलांनो, तुम्ही कधी कोणी बस रेल्वेने प्रवास केला आहे का? खिडकीजवळ काय लिहिलेले असते? येथे थुंकू नका. पण लोक मात्र तिथेच थुंकतात. रस्त्यावर केर टाकू नये असे सांगूनही लोक रस्त्यावर केर टाकतात. आपल्याला शाळा, घरे, गावे, शहरे स्वच्छ ठेवायला शिकवले जाते. वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून भारत मातेला वंदन करतो. तर ही माता सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट केली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. आपल्या अंगात ती स्वच्छता भिनली पाहिजे. भारत माझा देश आहे असे नुसते तोंडाने म्हणण्यापेक्षा तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. तरच आपल्या शाळेत, गावात आणि देशात स्वच्छतेचा प्रकाश पडेल. चला, स्वच्छतेचा प्रकाश आपण पेटवूया. स्वच्छ भारत, सुंदर भारत ठेवूया. तर मुलांनो, या पाठातून यदुनाथ थत्ते यांच्या प्रसंगातून आपल्याला आपल्या जीवनात, आपल्या गावात, घरात आणि देशात नियमित स्वच्छता कशी ठेवावी याबाबतचा धडा शिकायला मिळालेला आहे.